मिनिमम बँकची कटकट संपणार. आता दंड नाही, बँक ग्राहकांना दिलासा. बँक खात्यात सरासरी एक मर्यादित रक्कम असली पाहिजे, असा बँकेचा नियम आहे. मिनिमम बँक बॅलन्सची सक्ती खातेधारकांवर आहे. त्यामुळे खातेधारकांना कमीत कमी 1,000 पासून 10,000 पर्यंत मिनिमम बॅलन्स ठेवावा लागायचा. आता मात्र या जाचक नियमातून सुटका होणार आहे. बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक सारख्या सरकारी बँकेंनाही सेव्हिंग खात्यावरील मिनिमम बँकची बॅलन्स ठेवण्याची अट रद्द केली आहे. अर्थ मंत्रालय आणि बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाली. अधिकार दर बँकिंग सेवा ऑनलाईन झाल्या आहेत, मग ग्राहकांवर मिनिमम बॅलन्ससाठी दबाव का टाकताय, असा सवाल बैठकीत अर्थमंत्र्याने बँकांना केला. खात्यामध्ये काही ना काही रक्कम असावी जेणेकरून बँक खाते ऍक्टिव्ह राहावे, यासाठी बँकांनी मिनिमम बॅलन्सची अट ठेवली आहे. सरकारी बँकेच्या तुलनेत खासगी बँकांचे नियम कडक आहेत. काही सरकारी बँकांनी मिनिमम बॅलन्सची अट रद्द करायची ठरवली आहे. यामुळे अकाउंट होल्डर्सला दिलासा मिळणार आहे.